श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थांची कृपा ज्या भक्तांवरती होत असते त्या भक्ताला आयुष्यामध्ये कशाचीही कधीही कमतरता भासत नसते। आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक संकटे, अडचणी, दुःख या सर्वांना स्वामींना ओलांडून जावं लागत असतं। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्ताची भक्ती स्वामींनी स्वीकार केली त्या भक्ताला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी काहीही करावं लागत नाही, कारण त्याची भक्ती ही स्वामींनी स्वीकार केलेली असते आणि त्यावेळेस मात्र त्या भक्तावरती येणाऱ्या प्रत्येक संकटांना स्वामींना ओलांडून जावं लागत असतं। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस तुम्हीच विचार करा की ती संकटे स्वामींच्या समोर आल्यानंतर त्या संकटांमध्ये काय राहील। तर मित्र आणि मैत्रिणींनो, असंच असतं, ज्या वेळेस आपण एखाद्या देवाची भक्ती करत असतो त्यावेळेस त्या देवाचं दायित्व बनत असतं त्या भक्ताचं आणि त्याच्या कुटुंबाचं रक्षण करण्याचं। त्यामुळे मी सतत प्रत्येकाला सांगत असते की तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती करा। तुम्हाला तुमच्या कुलदैवतावरती जरी तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या कुलदैवताची भक्ती करा। तुमचा विठ्ठलावर, पांडुरंगावर विश्वास असेल तर तुम्ही पांडुरंगाची भक्ती करा आणि जर तुमचा विश्वास श्रीरामांवरती असेल तर श्रीरामाची भक्ती करा। श्री भगवान विष्णूंची तुम्ही भक्ती करा। तुमच्या ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करा, परंतु आयुष्यामध्ये भक्ती करणे हे मात्र खूप गरजेचे आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कोण कोणत्या वेळी उपयोगी पडेल हे कोणीही सांगू शकत नाही। मित्र आणि मैत्रिणींनो, जर ईश्वराची साथ असेल आणि तुमची भक्ती असेल तर मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणत्याही वेळी तुम्हाला नक्कीच मदत ही कोणी ना कोणी येऊन करणार आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या लोकांनी ईश्वराची भक्ती केली, ज्या लोकांनी भगवंताला प्राप्त केलं त्या लोकांना या गोष्टी सांगण्याची गरज नसते, कारण त्यांना माहीत असते की ईश्वराच्या भक्तीमध्ये खूप मोठी पावर असते। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये कधीही कोणतंही संकट आपल्याला सांगून येत नसतं, त्यामुळे आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांपासून जर रक्षण करायचं असेल तर मात्र ईश्वराची भक्ती करणे हे मात्र खूप गरजेचे आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना हे माहीत असेल की आयुष्यामध्ये आपण कोणतंही कर्म केलं तरी ते वाया जात नाही। प्रत्येक कर्माचा लेखाजोखा हा केला जात असतो, प्रत्येक कर्माचा हिशोब लावला जात असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, मग तुम्हीच विचार करा, जर तुम्ही केलेलं चांगलं कर्म, ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराची भक्ती जर तुम्ही केली असेल आणि हे कर्म जर तुम्ही केले असेल तर तुम्हीच विचार करा या कर्माचा हिशोब का लावला जाणार नाही। त्यामुळे आयुष्यामध्ये भक्ती करणे हे मात्र खूपच गरजेचे आहे। आयुष्य सुरुवातीला आपल्याला माहीत असते की आयुष्यामध्ये आनंद हा कधीच नसतो, कारण हे आयुष्य सुख, दुःख, आनंद, अडचणी, संकटे, समाधान या सर्वांनी भरलेलं आहे। जर आज आनंद असेल तर उद्या दुःख हे नक्कीच होणार आहे, परंतु त्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी जी मनाची पावर असते, जी तुमची मनाची शक्ती असते ती कोठून मिळत असते तर ईश्वराच्या भक्तीतून मिळत असते। मित्र आणि मैत्रिणींनो, विश्वास हा तुमचा ईश्वरावरती असणारा विश्वास आयुष्य जिंकवत असतो आणि आजचा हा अनुभव देखील असाच आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, जे लोक श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात त्या लोकांना स्वप्नील दादा हे पूर्णपणे माहीत आहेत। आणि मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की प्रत्येकाचं काही ना काही एक टार्गेट असतं। स्वप्नील दादांचे आई वडील हे खूप पैसा पाण्याने भरपूर आहेत, परंतु स्वप्नील दादांना स्वतःचं आयुष्य, स्वतःची एक अस्तित्वाची ओळख करायची आहे। त्यामुळे स्वप्नील दादांचं स्वप्न आहे की त्यांची स्वतःची ओळख, आणि ज्यावेळेस मित्र आणि मैत्रिणींनो एखाद्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असताना त्यावेळेस मात्र खूप अडचणींना, दुःखांना, संकटांना सामना करावा लागत असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते की ईश्वराची भक्ती करा, परंतु आजपर्यंत मी कधीच कोणालाही हे सांगितलं नाही
की तुम्ही मांसाहार सोडून द्या किंवा तुम्ही या जातीचा आहात, तुम्ही या देवाची सेवा करू नका, तुम्ही त्या जातीचा आहात, तुम्हाला अधिकार नाही, कधीच नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वर हे सर्व सारखेच असतात, परंतु प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक समाजामध्ये ईश्वरांनी वेगवेगळी रूपं धारण केलेली असतात. आणि स्वप्नील दादा हे देखील स्वप्नील दादांच्या समाजामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये किंवा त्यांची पत्नी देखील श्री स्वामी समर्थांची भक्ती करत नाही, परंतु स्वप्नील दादांवर स्वामींची एवढी असीम कृपा आहे आणि स्वप्नील दादांचा देखील स्वामींवर भरपूर विश्वास आहे. स्वप्नील दादा जे काही सांगतात ते स्वामी ऐकत असतात. आणि तुम्ही म्हणाल की स्वप्नील दादा भरपूर सेवा करत असतील, ते खूप म्हणजे स्वामींचं पारायण करत असतील किंवा कोणतेही अनेक सेवा करत असतील, तर नाही मित्र आणि मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थांचे सेवा ही स्वप्नील दादा फक्त नामस्मरण करतात, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये स्वामी असतात आणि स्वप्नील दादांची एवढी सेवेने स्वामी प्रसन्न झाले आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस स्वप्नील दादा एखाद्या विषय स्वामींशी बोलतात किंवा स्वामींना सांगतात, त्यावेळेस स्वामी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, एका 5 वर्षाच्या मुलाला देखील स्वामींनी कशा प्रकारे चमत्कार केला आणि त्या मुलाने काय काय केलं हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वप्नील दादांना तुम्हा सर्वांना माहीत असेल की भक्तांचे फोन येत असतात आणि स्वप्नील दादांना एका दिवसामध्ये हजारो फोन येतात, परंतु प्रत्येकाचं एक लाईफ असतं, प्रत्येकाचं एक काहीतरी टार्गेट असतं. आणि त्याच पद्धतीने या 5 वर्षाच्या मुलाने देखील स्वप्नील दादांना खूप वेळा फोन केला आणि सर्वांचेच फोन रिसीव्ह करणे जमत नाही. त्यावेळेस काही अडचणी असतात आणि ज्यावेळेस काही अडचणी नसतात त्यावेळेस मात्र दादा फोन उचलत असतात. आणि नेमकं अशाच पद्धतीने एका 5 वर्षाच्या मुलाचा दादाला सतत फोन येत होता, परंतु दादा फोन उचलत नव्हते, कारण प्रत्येकाच्या मागे काही ना काही अडचणीही असतातच. आणि नेमकं अशाच परिस्थिती दादाची होती. परंतु एके दिवशी त्या मुलाने फोन केला आणि स्वप्नील दादांनी फोन उचलला. आणि ज्यावेळेस स्वप्नील दादाने फोन उचलला त्यावेळेस तो 5 वर्षाचा मुलगा, तुम्हीच विचार करा की 5 वर्षाच्या मुलाला किती बोलायला येतं, आणि हा मुलगा 5 वर्षाचा दादांवर रागवला. आणि त्या 5 वर्षाच्या मुलाने दादाला फोन केला आणि दादाला बोलू लागला की दादा, तुम्ही माझा फोन नाही उचलला, मी किती वेळा फोन तुम्हाला केला, परंतु तुम्ही माझा फोनच उचलला नाही. तर त्यावेळेस दादा म्हणाले की होतो जरा कामात, बोल तुला काय काम आहे, तू कशासाठी मला फोन केला. त्यावेळेस तो 5 वर्षाचा मुलगा बोलला की दादा, माझं ऑपरेशन आहे आणि मला ऑपरेशनला नेणार आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की माझ्या ऑपरेशन करायला मला नेल्यानंतर तुम्ही स्वामींना सांगा की स्वामींना माझ्याबरोबर ऑपरेशन करायला थिएटरमध्ये यायला सांगा. असं त्या 5 वर्षाच्या मुलाने स्वप्नील दादाला सांगितलं. त्यावेळेस स्वप्नील दादा म्हणाले, बरं ठीक आहे, मी सांगतो स्वामींना तुझ्याबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये यायला, जेणेकरून तुला देखील भीती वाटणार नाही. आणि त्यानंतर फोन ठेवला आणि स्वप्नील दादा नंतर अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला गेल्यानंतर दादांनी स्वामींना प्रार्थना केली की त्या मुलाने मला फोन केला होता, त्या मुलाचं ऑपरेशन आहे आणि त्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला नेल्यानंतर स्वामी तुम्ही त्याच्याबरोबर जावा. आणि असं त्या मुलाला सांगितलं. तसं स्वामींना सांगितले. स्वामींचं दर्शन वगैरे दादांनी खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं आणि दादा घरी आले आणि दादांचं डेली रुटीन चालू झालं. आणि त्यानंतर या मुलाचं देखील ऑपरेशन झालं. 10 दिवसानंतर त्या 5 वर्षाच्या मुलाने स्वप्नील दादांना पुन्हा फोन केला आणि म्हणाला की दादा, मी तुम्हाला फोन केला, परंतु तुम्ही आज देखील माझा फोन उचलला नाही, परंतु नशीब आता तुम्ही माझा फोन उचलला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की स्वामींना तुम्ही सांगा माझ्याबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये यायला. दादा, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की माझ्याबरोबर स्वामी हे ऑपरेशन थिएटरमध्ये आले होते आणि मला म्हणाले की आता तू घाबरू नकोस, मी तुझ्या शेजारीच बसणार आहे, त्यामुळे तू अजिबात सुद्धा घाबरायचं नाही. तू न घाबरलास ना तर मी तुझ्याबरोबर इथेच थांबणार आहे जोपर्यंत तुझं ऑपरेशन होणार आहे. स्वामी माझ्याशी बोलले, त्यामुळे मला अजिबात सुद्धा भीती वगैरे काहीही वाटली नाही. आणि त्यानंतर स्वामी माझ्याशी बोलले, ऑपरेशन झाले, मला अजिबात सुद्धा भीती वाटली नाही आणि आता मी खूप चांगल्या पद्धतीने बरा देखील झालेला आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला
फोन केला आहे की माझ्याबरोबर स्वामी आले होते. तुमचं म्हणणं स्वामींनी ऐकलं आणि स्वामी माझ्याबरोबर आले. आणि त्याचबरोबर दादा, मी सांगू का तुम्हाला की तुमच्या आयुष्यामध्ये देखील खूप अडचणी असतात. मी ऐकलं आहे, तुम्हाला देखील, तुम्ही माणूस आहात, त्यामुळे तुम्हालाही काही ना काही होत असतं. दादा, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली स्वामींना, म्हणून मी सुद्धा तुमच्यासाठी स्वामींना एक प्रार्थना केली. त्यावेळेस कौतुकाने स्वप्नील दादांनी विचारले, अरे वा, तू माझ्यासाठी प्रार्थना केलीस? काय केली स्वामींना प्रार्थना? तर त्यावेळेस तो 5 वर्षाचा मुलगा बोलला की मी स्वामींना ही प्रार्थना केली की स्वप्नील दादांच्या आयुष्यामध्ये जेवढी दुःख असतील ना, तेवढी दुःख मला द्या स्वामी, आणि माझ्या आयुष्यामध्ये असणारी सर्व सुख स्वप्नील दादांना द्या. अशा पद्धतीची मी स्वामींना प्रार्थना केली. आणि ज्या वेळेस हे शब्द स्वप्नील दादांनी ऐकले, त्यावेळेस स्वप्नील दादांच्या डोळ्यातून पाणी आलं. मित्र आणि मैत्रिणींनो, 5 वर्षाचा मुलगा जर असा बोलत असेल तर तुम्हीच विचार करा, आजकाल किती म्हणजे विश्वास बसणार नाही की 5 वर्षाच्या मुलाने जर अशी प्रार्थना स्वामींना केली असेल, तर हा चमत्कारच म्हणावा. आणि एवढं मोठं बोलणं 5 वर्षाच्या मुलाला नाही जमणार, कारण माझ्या घरामध्ये देखील लहान मुलं आहेत आणि त्यांना देखील असं एवढं मोठ्या माणसागत बोलणं जमत नाही. हे खरोखरच खूप आश्चर्याची गोष्ट आहे. हां, तुम्हाला जे काही हवं आहे, नको आहे, ती लहान मुलं बोलतात, परंतु एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणजे चमत्कारच म्हणायचा. आणि त्या या 5 वर्षाच्या मुलाचं बोलणं ऐकल्यानंतर दादांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांना देखील खरोखरच मनापासून वाटलं की किती निरागस मनाची, स्वच्छ मनाची लहान मुलं असतात. मी याच्यासाठी स्वामींना प्रार्थना केली, म्हणून याने माझ्यासाठी प्रार्थना केली. परंतु त्याच्या प्रार्थनेत आणि माझ्या प्रार्थनेत जमीन आसमानाचा फरक. त्याने त्याचं संपूर्ण सुख माझ्यासाठी मला दिलं आणि माझी सर्व दुःख त्याने घेतली. म्हणजे तो माझ्यापेक्षा खूपच महान आणि खूपच मोठ्या मनाचा. मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव सांगण्याचा उद्देश एवढाच की स्वामी समर्थांची कृपा आणि लहान मुलं कशा पद्धतीने एखाद्यावर आपलं सर्वस्व एखाद्याला देऊन टाकतात. मित्र आणि मैत्रिणींनो, या लहान मुलाने आपलं आयुष्यातील सर्व सुख स्वप्नील दादांना दिलं. का तर स्वप्नील दादांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली होती आणि स्वामी देखील त्याच्या जवळ आले. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची कृपा अगाध आहे. श्री स्वामी समर्थ एखाद्या भक्तावर ज्या वेळेस प्रसन्न होत असतात, त्यावेळेस त्या भक्ताचं सर्वस्व स्वामी स्वतःवर घेत असतात. त्या भक्ताची सर्व संकटे, दुःख स्वतःवर घेत असतात आणि त्या भक्ताला त्या संकटातून बाहेर काढत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये येणारं प्रत्येक दुःख, अडचणी, संकटे ही येणारच असतात, त्यामध्ये काहीच नसतं. प्रत्येकाला आपापल्या कर्माचे भोग हे भोगावेच लागत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जे आहे ते आपल्याला भोगावंच लागत असतं, परंतु ईश्वराची भक्ती आणि ईश्वराची साथ जर असेल तर आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाची, प्रत्येक दुःखाची तीव्रता कमी होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे सतत म्हणत असतात की मी कोणाच्याही कर्मामध्ये किंवा कोणाच्याही जन्म मृत्यूमध्ये ढवळाढवळ करत नाही, तर प्रत्येकाला आपापल्या कर्माचा हिशोब हा देवाच लागत असतो आणि प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळे ही भोगावीच लागत असतात. परंतु जो कोणी भक्त माझ्या सानिध्यामध्ये येईल, माझ्या चरणाशी येईल, त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचं, प्रत्येक दुःखाची तीव्रता कमी करण्याची काम मात्र माझ्या चरणाशी आल्यानंतर मी नक्कीच करत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, म्हणून मी प्रत्येकाला सांगत असते की ईश्वराची भक्ती करा. ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती करा आणि भक्ती करत असताना विश्वासाने करा. तुम्हाला जेवढी जमेल तेवढीच करा, परंतु विश्वासाने करा. ईश्वराच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद असते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ असे म्हणत असतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी हजर असेल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करा. मित्र आणि मैत्रिणींनो, मला हे माहीत आहे की ज्या देवाचं तुम्ही नामस्मरण कराल, कारण प्रत्येक देवाला स्वतःचं नामस्मरण हे खूप प्रिय असतं, त्यामुळे तुम्ही प्रत्येक ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यात प्रत्येक गोष्ट जी होणार आहे ती होणारच आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्यावर जे संकट येणार आहे ते येणारच आहे, परंतु संकटाची तीव्रता ईश्वराच्या भक्तीमध्ये कमी होत असते. त्यामुळे ईश्वराची साथ असणे खूप गरजेचे आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की एखाद्यावर
खूप मोठं संकट येतं, परंतु तो व्यक्ती अजिबात सुद्धा घाबरत नाही. त्या संकटांचा निडरपणे सामना करतो. तिथे असते ती ईश्वराची शक्ती, ईश्वराची भक्ती. मनोबल एवढं प्रबळ असतं की त्याला अजिबात सुद्धा डगमगू देत नसतं. आणि कधी कधी असं देखील असतं, जो व्यक्ती ईश्वराची भक्ती करत नाही तो व्यक्ती कधी कधी साध्या संकटाने देखील हरून जातो. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे ईश्वराची साथ असणे हे खूप गरजेचे आहे. ईश्वर हा प्रत्येकाचा आत्मा, आत्म्यामध्ये ईश्वर निवास करत असतात. त्यामुळे आत्म्याचं बळ हे खरोखरच मोठं असतं. त्यामुळे मनोबल हे आयुष्य जगत असताना महत्त्वाचं आहे आणि जिथे मनोबल निढर असतं तिथे ईश्वराची भक्ती ही महत्त्वाची असते. त्यामुळे आयुष्यामध्ये ईश्वराची भक्ती करा. मी प्रत्येकाला हेच सांगत असते. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं, तुमच्या ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करायची आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, हा स्वप्नील दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, मी आशा करते की तुम्हाला आलेला श्री स्वामी समर्थांचा अनुभव नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.